नमस्कार मित्रांनो, आज आपण लाईफ बियॉन्ड नेशन या आपल्या चॅनलच्या माध्यमातून अमेरिकन विद्यार्थ्यांना छोट्या लहानग्यांना कसं बक्षीस दिलं जातं, कसं अट्रॅक्शन किंवा स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग वाढवला जातो हे आपण बघणार आहोत। हे आहे केन्स, हे अमेरिकेमधलं एक पॉप्युलर ब्रँड असलेलं हॉटेल आहे। ते लहानग्यांना बक्षीस देण्यासाठी आणि त्यांच्या स्पर्धात्मक गुणांना वाव देण्यासाठी कसं काम करतं आणि त्यातून आपलाही फायदा कसं करून घेतं हे आज आपण बघणार आहोत। तर ह्या ज्या गाड्या व्हिडिओमध्ये लाईन लावून उभ्या आहेत, तर अमेरिकेमध्ये पार्सल जर आपल्याला घ्यायचं असेल तर अशा प्रकारच्या गाड्यातून लोक येतात आणि त्यांची ऑर्डर ऑनलाईन पद्धतीनं त्यांनी केली जाते आणि ह्या गाड्या लाईनमध्ये उभा राहून हॉटेलचा जसं आपल्या पोस्टाची एक खिडकी ओपन असते तर तशी हॉटेलची खिडकी ओपन असते आणि या खिडकीमधून त्यांनी दिलेली ऑर्डर क्रमानं त्यांना दिलेली जाते। तर आपण आता आपल्या चॅनलचे पार्षद फडतरे यांना एक बक्षीस मिळालेलं आहे आणि ते बक्षीस स्वीकारण्यासाठी आपण केन्स या हॉटेलमध्ये निघालेलो आहोत। तर मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय की छोट्या छोट्या मुलांना कशा प्रकारे अट्रॅक्शन या अमेरिकेमध्ये केलं जातं आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव कसा दिला जातो। तर आपण या आता हॉटेलमध्ये आलेलो आहोत। हे हॉटेल अतिशय वेगळ्या पद्धतीचं एक हॉटेल आहे, ज्याच्यामध्ये त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या सेलिब्रिटींना, लहान मुलांना इथंपर्यंत पोचण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे। आपल्या पार्षदनंही अशा प्रकारची स्पर्धा जिंकल्यामुळं त्याला केन्सनं सन्मानित केलेलं आहे आणि हे ॲप्रिशिएशन पर सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेटच्या पाठीमागं केन्सनं या एक कूपन जोडलेलं आहे आणि हे कूपन घेऊन आपल्याला ज्यावेळी आपण अशा प्रकारच्या छोट्या छोट्या स्पर्धा जिंकतो, छोटे छोटे इव्हेंट जिंकतो, तर त्यावेळी आपल्याला केन्समध्ये जायचं आहे आणि केन्समध्ये गेल्यानंतर केन्सचा स्टाफ अशा विद्यार्थ्यांना अगदी आनंदाने त्यांचं स्वागत करतो, त्यांचं ॲप्रिशिएशन केलं जातं, त्यांना सन्मानित केलं जातं आणि अशा लहानग्यांना हॉटेलचे व्यवहार कळावेत त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे। या 3 छोट्या लहानग्या मुली दिसत आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये केन्सनं मेडल अडकवलेलं आहे आणि त्यांना एका जेवणाचा लाभ, केन्समधल्या एका मोठ्या जेवणाचा लाभ त्यांनी या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपण हे अमेरिकेमधलं एक अद्ययावत प्रकारचं हॉटेल बघत आहोत, ज्याच्यामध्ये आपल्यासारखंच इनसाईड किचन हे अमेरिकन हॉटेलमध्ये असतं आणि ऑनलाईन पद्धतीनं किंवा कॉम्प्युटरवरती इकडं ऑर्डर्स घेतल्या जातात आणि तुमची ऑर्डर आत डिस्प्ले बोर्डवरती जसं आपल्या इकडं दिसते तर तशाच प्रकारच्या ऑर्डर्स इथं दिल्या जातात। तर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वेगवेगळ्या नवीन उपक्रमामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं आणि अशा प्रकारचं जर विद्यार्थी यामध्ये नैपुण्य मिळवलं तर अशा विद्यार्थ्यांना अशा प्रकारची सर्टिफिकेट्स आणि एक दिवसाचं जेवण, एक वेळचं जेवण हे यातून दिलं जातं। तर यामधून काय होतं तर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो। त्याचप्रकारे केन्सचीही ॲडव्हर्टाइजमेंट करण्याचा हा एक त्यांचा प्रयत्न आहे, पण ॲडव्हर्टाइजमेंट जरी असली तरी ती एक वेगळ्या पद्धतीनं ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते। तर ही जी लहानगी मुलं आहेत यांना केन्सचे वेगवेगळे बॅचेस देऊन त्यांच्या ज्या शाळा आहेत तर या शाळा काही उपक्रम राबवते आणि या उपक्रमामध्ये अशा प्रकारचे त्यांचे डिस्प्ले बॅनर्स वगैरे जे असतील तर ते तिथं लावले जातात। मेन उद्देश यांचा हाच आहे की मुलांना लहानपणापासून व्यवहाराची, हॉटेलिंगची या गोष्टीचं इंट्रोडक्शन त्यांना व्हावं, त्यांची माहिती त्यांना मिळावी। त्याचबरोबर अशा प्रकारची छोटी छोटी ॲप्रिशिएशन त्यांना ॲप्रिशिएट केल्यामुळं त्यांच्या सुप्त गुणांना इथं वाव मिळेल, ते अधिकाधिक स्पर्धेच्या जगामध्ये या अशा स्पर्धेमध्ये भाग घेतील आणि त्यांनी छोट्या स्पर्धेमध्ये जरी हे बक्षीस मिळवलं असेल तर तरीही त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो आज मी काही विशेष असा लहान मुलांच्या चेहऱ्यावरती पाहिला आणि मला वाटलं अशा प्रकारचा हा कौतुकास्पद उपक्रम आपण आपल्या भारतामध्येही करू शकतो, जेणेकरून यामार्फत या लहानग्यांच्या गुणांना प्रेरणा मिळेल, चालना मिळेल आणि यामधून अशा प्रकारचे चांगले भारतीय नागरिक हे फ्युचरमध्ये घडतील।
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. मी आपल्या कमेंटची वाट अगदी आतुरतेने बघत आहोत. चला भेटूया पुन्हा एकदा अशीच काही नवीन इन्फॉर्मेशनसह. बाय.